KNH News 24. पुन्हा रक्तरंजित अहिल्यानगर. पोटच्या मुलानेच केला आईचा निर्घृण खून. अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण नजीकच्या काळात दिवसेंदिवस वाढत असून पोटच्या मुलानेच आईचा निर्घृणपणे खून केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगर परिसरात घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की सावेडी गुलमोहर रोड नवलेनगर परिसरात घरातील किरकोळ वादातून पोटच्या मुलाने आईचे डोके भिंतीवर आपटून त्यानंतर कात्रीने आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर हादरले असून शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मयत महिलेचे नाव बेबी गवारे वय 60 वर्षे असे असून हत्या करणाऱ्या मुलाचे नाव सुहास गवारे उर्फ मामा असे समजते. विशेष म्हणजे सुहास गवारे याने आईची हत्या केल्यानंतर आईच्या मृतदेहाजवळ गोट्या खेळत बसल्याची माहिती समोर येत आहे. तसेच त्याने स्वतःला घरात बंद करून घेतले होते. हत्या करणाऱ्या मुलाच्या मानसिक हालचाली संशयास्पद असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांनी घटनेची सखोल माहिती घेत तपासाची चक्रे फिरवली आहेत. आईची हत्या करणारा संशयित मुलगा सुहास गवारे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत असून या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच नागरिकांमध्ये संताप आणि खळबळ उडाली आहे. KNH न्यूज 24 साठी प्रवीण गायकवाड, अहिल्यानगर. बेडरूममध्ये दरवाजा बंद होता आणि एका पहिल्या खाली जमिनीवर पडलेली होती. दरवाजा बंद असल्यामुळे आम्ही दरवाजा तोडून आतमध्ये गेलो. आरोपी जो आहे तिथं बसलेला होता आणि त्याच्या हातामध्ये कात्री हे हत्यार होतं. आम्ही दरवाजा तोडून त्याला ताब्यात घेतलं. एकंदर त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला तात्काळ आम्ही पोलीस स्टेशनला पाठवलेलं आहे. महिला जी मयत आहे तिचं शव आम्ही सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पुढील कारवाईसाठी पाठवले आहे. नेमकं काय कारण? कारण आता निश्चित आता समजलेलं नाही. आता FIR दाखल होईल त्यावेळी ते कारणाचा खुलासा होईल.